दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकाजवळ पेटे शाळा। आज शाळेचा पहिला दिवस, पण या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात मात्र विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक मोठा त्रास ठरली। शाळेच्या दिवाळी सुट्टीनंतर आजपासून सर्व शाळा सुरू झाल्या, पण सकाळपासूनच शाळेसमोर आणि परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती। वाहनांच्या रांगा, दोन्ही बाजूंनी अडकलेल्या वाहतूक आणि न संपणारा हॉर्नचा गोंगाट, विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे झाले कठीण। या त्रासामुळे अनेक पालक अस्वस्थ झाले, विद्यार्थ्यांचे मनही खट्टू झाले। शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच असा गोंधळ शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो। शहर पोलिसांनी आता तरी जागं व्हावं, अशी पालकांची आणि स्थानिक नागरिकांची मागणी आहे। अन्यथा उद्या एखादा अपघात घडला तर याला जबाबदार कोण? यामुळे शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस किमान 2 सिटी पोलीस नियुक्त करावेत, अशी ठाम मागणी आता जोर धरू लागली आहे। विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।